जालन्यातील अंभोरेवाडी परिसरामध्ये द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलाय। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांना डावणी, बुरी, करपा यासारख्या बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कांदा आणि टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। काढणीला आलेल्या शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं तर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा भुईमुंग पिकाला मोठा फटका बसलेला आहे। पावसामुळे साठवलेल्या भुईमुंगाच्या शेंगांना कोंब फुटलेले, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भुईमुंगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्या, तर उन्हाळी कांदा, सोयाबीन उशिरा पेरणी झाले। ज्वारीला सुद्धा पावसाचा फटका बसतोय। पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सलग सुरू असलेल्या पावसामुळे कोथिंबीर मातीमोल झालेली, नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे।